तर विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू आहे। ठाण्यात रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित झालं असं सूत्रांकडून समजतंय। नाशिकमधून हेमंत गोडसे, सईद खान इच्छुक आहेत, तर जळगावात गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी इच्छुक आहेत। हिंगोली आणि परभणीसाठी अभिमन्यू खोतकर इच्छुक आहेत। हिंगोली परभणीमध्ये विप्लव बाजोरिया सुद्धा इच्छुक आहेत। संभाजीनगरमधून राजेंद्र जंजाळ यांची चर्चा आहे। रायगडमधून विकास गोगावले हे इच्छुक आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये सध्या लॉबिंग सुरू आहे असं समजतंय, काय माहिती आहे? नक्कीच विधान परिषदेसाठी मोठी लॉबिंग शिवसेनेकडे सुरू आहे। आमदार असतील, राष्ट्रवादीचे शिवसेनेचे नेते असतील, हे सर्वांनी आता लॉबिंग सुरू केलेली आहे आपापल्या परीने। खरं तर अनेक गोष्टी ज्या सॉल्व्ह झालेल्या आहेत, अनेक गोष्टी सुटलेल्या आहेत, परंतु रायगडची जागा जी आहे ती राष्ट्रवादीची रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादीने दावा केलेला आहे, तटकरेंचा मुलगा तिथे अपेक्षित आहे राष्ट्रवादीला, आणि शिवसेनेकडनं गोगावलेंचे सुपुत्रांची मागणी होत आहे शिवसेनेकडनं, त्यामुळे ती जागा रस्सीखेच सुरू आहे। संभाजीनगरमध्ये रस्सीखेच सुरू आहे। या दोन जागेचं तिढा अजून सुटलेलं नाहीये। खरं तर ही जागा जाते कोणाला, महायुतीमध्ये काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर भाजपा ह्यात काय निर्णय घेतात, दिल्ली काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज या संदर्भातली महत्वपूर्ण बैठक दिल्लीला पार पडू शकते। अमित शहाकडे ही बैठक होऊ शकते आणि अमित शहाकडे शिवसेना या संदर्भातली मागणी करू शकते, आणि त्यानंतर अमित शहा पक्षश्रेष्ठी काय विचार करतायत, काय सूचना देत आहेत यावर सर्व अवलंबून आहे। अनेक नावं इच्छुक आहेत, त्यासाठी लॉबिंग सुरू झालेली आहे आतापासून, परंतु आता कोणाच्या पत्री काय पडतं हे महत्वाचं असतं। सर्वांचं लक्ष जे लागलेलं ते खास करून रायगडच्या जागी लागलेलं आहे। खरं तर हा जो फॉर्म्युला ठरला तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंना द्यायचं आणि त्या बदल्यात तटकरेंच्या मुलाला विधान परिषद सोडायची, असा फॉर्म्युला समोर येत होता। आता हा फॉर्म्युला खरा आहे का याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता गोगावलेंच्या मुलाला हे विधान परिषद मिळते का हेही पाहणं गरजेचं असणार आहे। तसंच संभाजीनगरला घडलेलं आहे, त्यामुळे संभाजीनगर आणि रायगडचा तिढा सुटलेला नाहीये, आणि ह्याविषयी आज दिल्लीमध्ये चर्चा होऊन त्याच्यावरती काहीतरी उपाय निघू शकतो असं बोललं जातं। निश्चितच, आणि तिकडे गुलाबराव पाटील देखील जळगावमधून त्यांच्या मुलासाठी प्रयत्न करतायत असं देखील बोललं जातं। त्यामुळे आता या संपूर्ण घडामोडींवर काय नेमका तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद कपिल या माहितीसाठी।